उपवर्गीकरण विरोधात खामगावमध्ये मोर्चा संपन्न। उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने मोर्चाचे केले होते आयोजन। खामगाव अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून बदल समितीमार्फत अनुसूचित जातीमार्फत आरक्षण विरोधी षडयंत्र रचले जात आहे। घटनात्मक दृष्टीने अखंड असलेल्या अनुसूचित जातीत विभागणी करून वाद व भांडणे लावण्याचा हा मनुवादी व्यवस्थेचा घाट आहे। शासनाच्या हालचालींविरोधात तीव्र भूमिका घेत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती खामगाव यांच्या वतीने सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता खामगाव येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। सदर आंदोलनात अनुसूचित जातीतील 59 जातीतील सर्व घटक, सर्व आंबेडकरी संघटना, सर्व चमकार संघटना, मेहतर व खाटीक संघटना सहभागी होत्या। अनुसूचित जातीतील आरक्षणाचे वर्गीकरण करून जातीत मत भिन्नता होणार आहे, तसेच वाद व भांडण हाणून पाडण्यासाठी हा मोर्चा निघाला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समानता आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी मिळवून दिलेले घटनात्मक आरक्षण हे अनुसूचित जाती समाजाच्या प्रगतीचे महत्त्वाचे साधन आहे। या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा सामाजिक न्यायाच्या मूलभूत तत्वांना बाधा पोहोचवणारा असल्याची भावना या मोर्चामधून व्यक्त झाली। स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून हा मोर्चा निघाला व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी गौतम दवई, प्रकाश तुंदळे, भाई अंबोरे, नितीन सूर्यवंशी, समता सैनिक दलाचे दादाराव हेलोडे, प्रकाश दांडगे, संघपाल जाधव, विजय वानखडे, अतुल शिरसाट, अमित तायडे, सारसर, अनुसूचित जातीचे सर्व घटक समाजाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौतम इंगळे, IB7 न्यूज प्रतिनिधी, खामगाव। सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाचा आधार घेत राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे कलम आहे, ज्या कलमाच्या माध्यमातून स्वतंत्र अनुसूचित जातीच्या लोकांचा उद्धार झालेला आहे, त्याचा एकमेव कारण म्हणजे संविधानिक आरक्षण। त्यालाच तोडण्याचं मोडण्याचं काम या ठिकाणी बदल समितीच्या माध्यमातून शासन करत आहे। बाबासाहेबांनी केलं नाही ते कुटील कारस्थान हे मंडळी करत आहेत। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध SCला एका समूहामध्ये ठेवण्याचं काम केलं, त्यामध्ये अवकळ करण्याचं कुटील कारस्थान ही बदल समिती करते आहे। जे आरक्षण घटनात्मक आहे त्याच्यामध्ये विनाकारण वर्गवारी करून अवकड करून अनुसूचित जातीत फूट पाडण्याचं काम हे बदल समिती शासनाच्या माध्यमातून करत आहे। ते हाणून पाडलं पाहिजे। त्यासाठी चर्मकार, बौद्ध, त्यानंतर खाटीक, मेहतर असं सर्वच अनुसूचित जाती या मोर्चामध्ये आज एकच मागणी करत आहे की कुठल्याही स्थितीमध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होता कामा नये। हा जो राज्य शासनाने एका जातीला खुश करण्यासाठी 5% आरक्षणाचा भाव करून त्यांना या सर्व 58 जातीच्या विरुद्ध भडकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याविरुद्ध हा एल्गार आहे। आम्ही सर्व मोर्चेकरी एकच मागणी करत आहोत की उपवर्गीकरण हे होऊ नये। मागण्या पूर्ण आता मुद्दा आहे राज्यामध्ये आनंदराव आंबेडकर असतील, भीमरावजी आंबेडकर असतील, बबनरावजी घोलप असतील, त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकर असतील, त्याचबरोबर बबनरावजी घोलप, राजकुमारजी बरोबर असं सर्व मंडळी ही अनुसूचित जाती घटनात्मक आरक्षण वाचलं पाहिजेत याकरिता एकत्र येत आहेत। त्यांच्या आज महाराष्ट्र शासनाने जे काही निर्बंध लादलेले आहे, SC समाजावरती लादलेले आहे, त्या निर्बंधाच्या विरुद्ध खामगाव कृती समितीच्या वतीनं त्यांनी जे उपवर्गीकरण काढलेलं आहे त्याबद्दल सर्व 58 जाती, 59 जातीपैकी 58 जाती त्या एकत्र असून या सर्वांनी मिळून आज खामगाव तहसीलमधील SDO साहेब यांना एक निवेदन सादर केलं आहे व ते निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील। कारण की हे यांनी जे उपवर्गीकरणचं लादलेलं आहे समाजावरती ते दूर करण्यासाठी व जे आमचा गठ्ठा आहे, गठ्ठा तोडण्याचं काम यांनी केलेलं आहे ते होऊ नये म्हणून आम्ही 58 जाती एकत्र आहोत व आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही वरपर्यंत पोहोचल्या आहे। परंतु याची जर त्यांनी दखल घेतली नाही तर आता 30 तारखेला मुंबईमध्ये महामोर्चा विधान भवनावर धडकणार आहे। त्यानंतर सुद्धा जर यांनी जर शासनाने दखल घेतली नाही तर महाराष्ट्रव्यापी असं आंदोलन आम्ही करणार आहोत। याची दखल त्यांनी घ्यावी व सर्व समाज बांधव, सर्व 58 जातील सर्व समाज बांधव SC मधील इथं आले त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि कार्यक्रम म्हणून जाहीर करतो। काय म्हणणं आहे? या महाराष्ट्र सरकारने या अगोदर मराठ्यामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं, त्यानंतर OBC मध्ये भांडणं लावण्याचं काम केलं, परंतु आता हे सर्व थांबल्यानंतर आज अनुसूचित जातीच्या SC प्रवर्गामध्ये
13% आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो महाराष्ट्र सरकारने घाट घातला तो हाळून पाडण्यासाठी समस्त अनुसूचित जाती एकत्र आलेल्या आहेत. जर येणाऱ्या 30 तारखेपर्यंत अनंतराव आंबेडकर साहेब, बाळासाहेब आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर साहेब यांनी जे मुंबईला लाखोच्या जनसंख्येमध्ये मोर्चाचं आयोजन केलं, तोपर्यंत उपवर्गीकरणाचा कायदा रद्द न केल्यास किंवा हे मागणी नामंजूर करून जाहीर न केल्यास आम्ही 30 तारखेला जाहीररित्या संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू, ही समाज बांधवांच्या वतीने प्रकाश दांडगे म्हणून मी आवाहन करतो. बघा, पुढच्या भागमधून मुंबईला इथे उपवर्गीकरण आरक्षण विरोधात मोठी धडक मोर्चा मंत्रालयावर निघणार आहे. त्याच पहिल्या टप्प्यामध्ये खामगाव येथे हे निवेदन देण्यात आले. मी गौतम इंगळे, IB न्यूज करिता खामगाव, बुलढाणा.